मित्रांनो, आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण पशुधन पर्यवेक्षकची संपूर्ण तयारी करतोय. MPSC या ठिकाणी ही परीक्षा घेणार आहे आणि आपल्याला या ठिकाणी संपूर्णपणे तयार राहायचं आहे. जाहिरात कधी येईल त्याआधी आपला अभ्यास सगळा कव्हर झालेला असला पाहिजे, अभ्यासक्रम पूर्ण झालेला असला पाहिजे. बेसिक सेशन घेतोय, त्याच्यावर लगेच टेस्ट पेपर घेतोय. आता हे 13 नंबरचं बेसिक सेशन आहे. ओके, 13 नंबरचं आहे. याची PDF नोट्स तुम्हाला भेटेल. याच्यावर टेस्ट क्रमांक 21 भेटेल. ओके, चला आज फार महत्वाचा विषय रोग आणि लसीकरण. यावर याच्यापूर्वी सुद्धा चर्चा केली आहे, पण मी हा राऊंड 2 घेतोय. याच्या आधी जे काही सुटलंय का ते सगळं कव्हर होतं. याच्यानंतर आहे ना, तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही. याच्यावरचे प्रश्न सोडवा, विषय सोपा होईल. तुम्ही नवीन असाल, अभ्यास कट्टा ॲप डाउनलोड करून घ्या. अभ्यासवाडी आणि अभ्यास कट्टा हे YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बघा, पशुरोग याचा अर्थ काय किंवा महत्व काय? पशुधन जे आहे याच्यामध्ये जंतू संसर्ग होतो. मग तो जीवाणूंचा, विषाणूंचा, बुरशीचा असू शकतो किंवा परजीवी असतील, पोषणाचा अभाव असेल, विषबाधा झाली असेल किंवा अयोग्य व्यवस्थापन असेल. बघा, कारण काय काय, या कारणांमुळे पशूंना जे काही आजार होतात त्यांना पशुरोग असं म्हटलं जातं. व्याख्या. आता महत्व काय, कशासाठी? तर उत्पादनामध्ये घट झाली, दुधाचे असेल, मांसाचे असेल, मृत्यू जास्त होत आहेत, आर्थिक नुकसान होत आहे, काही रोग मानवामध्ये सुद्धा पसरू शकतात. झुनोसिस असं त्याला म्हणतो आपण. त्यामुळे या रोगांचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. मग या रोगांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोग आहेत. तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की काही विषाणूजन्य, काही जीवाणूजन्य, पण ते जे असतात ते संसर्गजन्य रोग असतात. इन्फेक्शियस म्हणजे एका जनावरापासून दुसऱ्या जनावरापर्यंत जाणारे. त्यामध्ये मग विषाणूजन्य कोणते? बघा, तुम्हाला विषाणूजन्य, जीवाणूजन्य या दोघांमधला फरक कळायला पाहिजे. विषाणूजन्यमध्ये FMD येतो, PPR येतो, LSD येतो, रेबीज, ब्ल्यू टंग, हे विषाणूजन्य लक्षातच ठेवा. जीवाणूजन्यमध्ये घटसर्प आहे, HS, काळीपुळी, BQ, अँथ्रॉक्स, क्षयरोग, TB. बघा बरं का, विषाणूजन्य FMD, PPR, LSD नीट लक्षात ठेवायचे. ते पहिले 3 तर माहीतच असले पाहिजे, आणि ब्ल्यू टंग सुद्धा. आता पुढे काही रोग असतात असंसर्गजन्य. बघा बरं, असंसर्गजन्य असे काही रोग असतात. मग कोणते आहेत ते असंसर्गजन्य रोग? तुम्हाला ते माहीत असलं पाहिजे. बघा, इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचा आहे. पोषणाचा अभाव असेल. बघा बरं का, असंसर्गजन्य रोग जे असतात त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे असतं ते म्हणजे पोषण अभावामुळे होणारे रोग. त्यामध्ये दुग्ध ज्वर असं आपण म्हणतोय, मिल्क फेवर म्हणतोय, रिकेट्स म्हणतोय, चयापचय म्हणतोय, किटोसिस म्हणतोय. बघा, हे दुग्धजन्य रोगांची उदाहरणं आहे. हे पोषणाच्या अभावी होणारे रोग आहे. विषबाधेमुळे काय होतंय? प्राणी दगावू शकतो, पण विषबाधा जी होते एकतर कीटकनाशकामुळे होऊ शकते किंवा वनस्पतीमधून सुद्धा विष, ते ज्वारीचे एकदम ते कोळे दिठं असतात बघा, त्यामुळे सुद्धा विषबाधा होते. पुढे परजीवीजन्य रोग सुद्धा असतात. मग त्यामध्ये अंतपरजीवी आणि बाह्य परजीवी. अंतमध्ये काय, जंत होऊ शकतात, राऊंड किंवा फ्लॅट वर्म्स जे असतात ते. बाह्यमध्ये गोचिड असेल, ओवा असेल, मावा असेल, हे बाह्य परजीवी म्हणून आपल्याला माहीत असले पाहिजेत. पुढे आपण जातोय विषाणूजन्य रोगांकडे. प्रमुख विषाणूजन्य रोग कोणकोणते आहेत? बघा, हे इंटरेस्टिंग आहे. विषाणूजन्य रोग यामध्ये मुखपाक, खुरपाक. बघा बरं का, विषाणूजन्य रोग. मग पशूंना हे होत आहेत. गाईला होऊ शकतो, म्हशीला होऊ शकतो, शेळीला होऊ शकतो, मेंढीला होऊ शकतो. बघा, मुखपाक किंवा खुरपाक याला FMD असं म्हणतोय. फूट अँड माउथ डिसीज. फूट म्हणजे खुर आणि माउथ म्हणजे मुख, त्याला मराठीमध्ये मुखपाक आणि खुरपाक असं म्हटलेलं आहे. तोंडामध्ये फोड येणं असेल, खुरामध्ये जखमा होणं असेल, दुधामध्ये घट होणं असेल, हे याच्यामधून दिसतं. लसीकरण याला दर 6 महिन्यांनी करणं गरजेचं आहे. पुढे PPR हा सीप आणि गॉटचा प्लेग आहे. हा म्हणजे मेंढ्या आणि बकरीला होऊ शकतो, शेळीला होऊ शकतो. PPR नावाचा रोग. बघा, कोणाला होतोय ते लक्षात ठेवा. यामध्ये ताप येतो, अतिसार होऊ शकतो, मृत्यू सुद्धा होऊ शकतो, आणि आयुष्यामध्ये फक्त एकदाच याच्यावर लसीकरण करावं लागतं PPR नावाच्या रोगामध्ये. पुढे बघा, लंपी स्किन डिसीज तुम्हाला माहित असलं पाहिजे. यावर प्रश्न आलेला आहे, लंपी स्किन डिसीजवर. हा गायीला होणारा रोग आहे. सगळ्यात महत्वाचं, लंपी म्हटलं की गाय.
अंगावर गाठी येणं असेल, ताप येणं असेल, याच्यामध्ये होतं. वर्षातून एकदा लस द्यावी लागते, लंपी. पुढे रेबीज, सगळ्याच सस्तन प्राणी, म्हणजे ह्या माणसाला सुद्धा होतो बरं. हा काही फक्त तिकडेच होईल असं नाही आहे. याच्यामध्ये वेळेपणा येतो, पाण्याची भीती वाटते, पाणी न पिणे, हायड्रोफोबिया आपण जे ते या ठिकाणी म्हणू शकतो. चावा लागल्यानंतर त्वरित लसीकरण केलं पाहिजे, नाहीतर जीव जातो या रोगामध्ये. हे रेबीज आपण बघतो का, पिसाळलेलं कुत्रं चावणं किंवा काही मांजर वगैरे चावणं, त्यापासून हा रोग मुख्यत्वे मानवामध्ये सुद्धा आपल्याला दिसतो आणि इतर प्राण्यामध्ये सुद्धा. पुढे आहे घटसर्प, यच आपण ज्याला म्हणतोय. घटसर्प हा गाईला आणि म्हशीला होणारा रोग आहे. गाय आणि म्हैस, मान किंवा छाती असेल ती सुजते, श्वसनाला त्रास या ठिकाणी होतो. वर्षातून एकदा मान्सून पूर्वी घटसर्पाची लस दिल्या गेली पाहिजे. पुढे काळीपुळी, ब्लॅक क्वार्टर नावाचा, BQ नावाचा रोग, काळीपुळी. गोवंशामध्ये हा मुख्यत्वे आपल्याला रोग दिसून येतो. गोवंशामध्ये लक्षणे काय आहे? स्नायूला सूज येणे असेल, लंगडणे असेल. लसीकरण म्हणाल तर वर्षातून एकदा या ठिकाणी लस देणं गरजेचं असतं, हे लक्षात ठेवा. पुढे आहे अँथ्रॅक्स नावाचा रोग. बघा, आता अँथ्रॅक्स कोणत्याही पशुला होऊ शकतो आणि इथे हे फार महत्वाचं आहे, मृत्यू ओढवणारा हा रोग आहे. झुनॅटिक जो मानवामध्ये सुद्धा होतो अँथ्रॅक्स, ओके. आणि एंडेमिक भागामध्ये याचं लसीकरण केलं जातं, ज्या ठिकाणी हा रोग पसरतोय तिथे. पुढे क्षयरोग आहे, गाईला आणि म्हशीला होणारा हा क्षयरोग. वजनामध्ये घट असेल, दीर्घ आजार असेल, नियंत्रण म्हणाल तर तपासणी नियमित केली पाहिजे. विलगीकरण इथे फार महत्वाचं असतं, वेगळं ठेवलं गेलं पाहिजे. पुढे परजीवीजन्य रोग कोणते? बघा, परजीवीजन्य आपण बघितलं की यामध्ये अंतपरजीवी, ज्यामध्ये जंत जे आहेत, जंतामुळे एकतर वजनामध्ये घट होऊ शकते, अतिसार होऊ शकतो. पुढे बाह्य परजीवी आहे, जे की गोचिड असेल, ओवा असेल, यामुळे रक्तक्षय होतो, त्वचा रोग होतो. बघा, बाहेरून हे घटक परिणाम करतायत. आणि इथे सगळ्यात महत्वाचं आहे, जंतुनाशक जे आहे ते औषधं या ठिकाणी वापरली पाहिजे. गोठा जो आहे तो स्वच्छ ठेवला गेला पाहिजे. आता लसीकरण काय भानगडी? लसीकरण फार महत्वाचं आहे. लसीकरण म्हणायचं कशाला? बघा, विशिष्ट रोगाविरुद्ध संरक्षण मिळवणे, त्यासाठी म्हणून मृत किंवा कमकुवत जे जंतू असतात ना, त्यांची लस देणे, याला आम्ही लसीकरण असं म्हणतो आहे. मग लसीमध्ये जिवंत दुर्बल जे आहे किंवा मृत त्या ठिकाणी लसी दिल्या जातात, किंवा टॉक्साइडची लस सुद्धा या ठिकाणी दिली जाऊ शकते. हे लसीचे प्रकार या ठिकाणी आहेत. पुढे लसीकरणामध्ये काही गोल्डन रूल्स तुम्हाला लक्षात ठेवावे लागतात. लस कोणाला द्यायची, कोणाला नाही द्यायची. बघा, सगळ्यात महत्वाचं, आजारी जर पशु असेल तर त्याला लस द्यायची नाही, आजारी असेल द्यायची नाही. कोल्ड चेन जे आहे ती काटेकोर पाळली पाहिजे. म्हणजे काय? थंड जागेवर, फ्रीजमध्ये वगैरे लस ठेवावी लागते, ती तुम्ही जास्त तापमानात नाही ठेवू शकत. पुढे गर्भारपणामध्ये तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच लस दिली पाहिजे. लसीकरणाची नोंद ठेवल्या गेली पाहिजे, त्याचं टॅगिंग केलं गेलं पाहिजे, ते अत्यंत महत्वाचं आहे. आता लसीकरणाचं वेळापत्रक बघा, कोणती लस कधी, हे एकदम शॉर्टकटमध्ये आपण बघूया. ऑलरेडी आपण हे बघितलं, पण एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला विचारलं. FMD दर 6 महिन्याला देणं गरजेचे असते. HS वर्षातून एकदा, BQ वर्षातून एकदा. PPR आयुष्यामध्ये फक्त एकदाच द्यायची, PPR एकदाच. पुढे LSD वर्षातून एकदा, रेबीज चावा घेतल्यानंतर. लक्षात ठेवा, इंटरेस्टिंग आणि महत्वाचं हे आहे. पुढे राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रम जो आहे तो काय आहे? बघा, रोग होऊ नये म्हणून सरकार काही योजना राबवत असतं, त्या योजना आम्हाला माहीत असल्या पाहिजे, पशुधनासंदर्भातल्या. बघा, आता हा जो NADCP नावाचा प्रोग्राम आहे, एकतर याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, नॅशनल ॲनिमल डिसीज कंट्रोल प्रोग्राम आपण त्याला म्हणतोय, NADCP. यामध्ये FMD आहे, ब्रुसेलोसिस आहे, मोफत लसीकरण या ठिकाणी केल्या जात आहे, डिजिटल नोंदी घेतल्या जात आहेत, टॅगिंग या ठिकाणी होते आहे. पुढे प्रिव्हेन्शन कसं करायचं? रोगच होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? पशूंना रोग होऊ नये, पहिली सगळ्यात बेसिक गोष्ट आहे, वेळेवर लसीकरण करणं, सगळ्यात बेसिक आहे. दुसरं, स्वच्छ आणि हवेशीर गोठा. गोठा चांगला असला, वातावरण चांगलं असलं. पुढे आजारी पशु जे आहेत त्यांचं विलगीकरण करा. एखादा पशु आजारी पडला त्याला वेगळं ठेवा, संसर्ग होऊ शकतो. संतुलित आहार घेणं गरजेचं आहे, खनिजांचं मिश्रण या ठिकाणी गरजेचं आहे, आणि जैव सुरक्षा, बायो सिक्युरिटी. बघा,
हे मुद्दे आहेत या ठिकाणी प्रतिबंधक म्हणून आपण यांच्याकडे बघतो की रोगच होऊ नये म्हणून हे केले पाहिजे. मित्रांनो, अभ्यास कट्टा ॲप्लिकेशन आहे, डाउनलोड तुम्हाला करून घ्यायचं आहे. अभ्यास कट्टा प्ले स्टोअरवर जा. आतापर्यंत बेसिकचे लेक्चर्स अपलोड केलेले आहेत, सराव पेपर अपलोड केलेले, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं झालेले पेपर जे आहेत ना त्यावरचे व्हिडिओ लेक्चर्स अपलोड केलेले आहेत. आणि MPSC पॅटर्नचे सुद्धा आपण पुढे सराव सेशन त्या ठिकाणी येतोय, ते सुद्धा लेक्चर अपलोड होत आहेत. परफेक्ट तयारी करायची असेल अभ्यास कट्टा ॲप्लिकेशन आहे. काही अडचण असेल तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. आधी व्हॉट्सअप मेसेज करा, त्यावरही तुम्हाला रिप्लाय भेटेल. लिंक वगैरे पाहिजे असेल किंवा अतिरिक्त माहिती पाहिजे असेल तर कॉल करू शकता 8698 34 33 12. FMD आता तुम्हाला पाठ झाले 6 महिने. PPR एकदाच. रेबीज चावा घेतल्यावर SSBQ दरवर्षी मान्सूनपूर्वी. अँथ्रॉक्स झुनोटिक हा रोग आहे. पुढे मेमरी कोड म्हणाल, फास्ट रिकॉल, FMD 6, PPR 1, HS1, BQ1, रेबीज आफ्टर बाईट. एवढं या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने पशुधन पर्यवेक्षक संपूर्ण तयारी आपण करून घेतोय. याचे टेस्ट पेपर सुद्धा तुम्हाला तुमच्या बॅचमध्ये अपलोड होत आहेत आणि याच्या PDF सुद्धा अपलोड होत आहेत. थांबूया. धन्यवाद.